औरंगाबाद न्यूज़ में आप सभी का स्वागत है। और अभी हम यहाँ धामन गांव में मौजूद है और अभी जो जिला परिषद और पंचायत समिति के इलेक्शन हुए उसका निकाल भी आ गया। और अभी सौंगी गढ़ से जहाँ पर जो जिला परिषद के उम्मीदवार थे भारतीय जनता पार्टी की तरफ से प्रतीक्षा विकास कापसे, जहाँ एक महिला उम्मीदवार जो है यहाँ जीत कर आए हैं और उनके जो पति ने इसके पहले हमने उनसे इंटरव्यू लिया था तो जहाँ बहुत सी समस्या है, बहुत से काम जो रुके हुए थे। तो मैम के जो हस्बैंड है उन्होंने बताया था कि मैम अगर जीत के आती है और भारतीय जनता पार्टी की तीनों उम्मीदवार जहाँ विजय होती है तो यहाँ के जो माननीय आमदार है प्रशांत जी बम साहब, उनकी निधि से जितने रुके हुए काम हैं और जो भी समस्या है सबसे पहले उसका निवारण करने की पूरी कोशिश करेंगे। आप मेरे साथ देख सकते हैं पीछे जो प्रतीक्षा विकास कापसे का जो ऑफिस है और मेरे साथ में विशाल सर भी हैं जो मैम का पूरा काम वगैरह देखते। ओके सर, आमच्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत अभिनंदन आहे। आणि बाजार सौंगी गटातून जे जिल्हा परिषदचे उमेदवार तुमचे निवडून आलेले आहे सर, तुम्ही अगोदर आम्हाला बातमी दिली होती आणि तुम्ही आम्हाला शब्द दिला होता निवडून आल्यावर जे समस्या आहे मोठी गावातली सर्वप्रथम तुमचं निवारण करणार आहे, कसं करणार आहे आणि सर्वप्रथम कोणते कामं हातीत घेणार आहे तुम्ही त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्या। म्हणजे मनापासून धन्यवाद। सर्व बाजार सौंगी जिल्हा परिषद गटातील सर्व मायबाप जनता, मतदार बंधू भगिनी, नवतरुण मित्रमंडळी तसेच सर्व लाडक्या बहिणी यांचे मी अगदी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की सर्वांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, आदरणीय आमदार प्रशांतजी बम साहेबांवर जो विश्वास दाखवला, भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांचे एकदम मनापासून आभार व्यक्त करतो। आणि मी ज्यावेळेस तुम्ही मला भेटायला पहिले आले होते मी त्याच वेळेस तुम्हाला बोललो होतो की मतदारांचा खरोखर प्रचंड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर आमदार प्रशांतजी बम साहेबांवर पूर्णपणे विश्वास आहे। आणि भेटल्यानंतर तो विश्वास त्या ठिकाणी मला दिसत होता की आपण 100% निवडून येणार आहे आणि लोक आपल्याला निवडून देणार। आणि खरोखर सर्वांनी ही निवडणूक स्वतःच्या हातात घेतली होती आणि त्या पद्धतीनं त्यांनी 9 तारखेला त्या ठिकाणी त्या पेटीतून दाखवून दिलं की काम करणाऱ्या व्यक्तीला आपण निवडून दिलंच पाहिजे। राहिला विषय काम करण्याचा, मी सांगितल्याप्रमाणे की जिल्हा परिषदच्या माध्यमातून आदरणीय आमदार प्रशांतजी बम साहेबांच्या माध्यमातून आपण सगळ्या बिंदूवर आपण विकास कामावर आपण काम करणार आहोत। त्यामध्ये शिक्षणाचा विषय असेल, मी तुम्हाला बोललो होतो मागच्या वेळेस, मला वाटतं की शिक्षण झाल्यानंतर नवतरुण मुलांसाठी वेगवेगळ्या उपक्रमातून आपल्याला ते 11वी 12वी झाल्यानंतर कसे चांगल्या नोकरीला पुढे चालून लागतील, पुढचे डिप्लोमा असतील, त्यांचे कोर्स असतील, या सगळ्या गोष्टीवर आपण बारकाईनं लक्ष ठेवून आपण काम करणार आहोत। आणि सर्व तरुणांना त्या ठिकाणी मदत करून आपण मग त्यामध्ये आमदार साहेबांच्या माध्यमातून व्यायामशाळा असतील, अभ्यासिका असतील, वेगवेगळे मोठमोठे कॅम्प असतील, या सगळ्या गोष्टीवर आपण काम करणार आहोत। सर, दर्शकांना काही उत्सुकता असतात की जिल्हा परिषदचे जे निवडून येणारे उमेदवार असतात तो जिल्हा परिषदचे हातीत काय काय काम असतात त्याच्याबद्दल पूर्ण माहिती द्यायची ठरली त्याला खूप वेळ लागेल, पण मी थोडक्यात तुम्हाला एक माहिती देतो की केंद्राच्या आणि राज्याच्या योजना आणि आमचे कार्यसम्राट आमदार आदरणीय प्रशांतजी बम साहेब यांच्या माध्यमातून ज्या करोड रुपयाचे विकास काम आमच्या मतदारसंघामध्ये होऊ लागले आणि पुढे चालून पण होणार आहे, मग त्यामध्ये मोठमोठ्या पाण्याच्या योजना असतील, शिक्षणाच्या बाबतीतले काही कामं असतील, याचं पर्क्युलेशन म्हणजे खालपर्यंत जाण्याचं माध्यम हे जिल्हा परिषद आहे। त्यामुळं प्रत्येक योजना, मग ती सामुदायिक असो की वैयक्तिक लाभाची योजना असो, याचं पूर्णपणे खालच्या वंचितापर्यंत सगळ्या व्यक्तीपर्यंत ती योजना पोहोचवण्याचं काम हे जिल्हा परिषदच्या माध्यमातून होणार आहे। आणि नंतर पुन्हा मग ती जनसुविधेच्या माध्यमातून निधी असेल, 3054 असेल, 5054 असेल, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, समाज कल्याण विभाग असेल, या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून म्हणजे आपण जिल्हा परिषदला जसं मिनी मंत्रालय म्हणतो तसंच सगळ्या माध्यमातून या ठिकाणी आपण काम करणार आहे। आणि याच्या खूप मोठा हा आपला विजय आहे आणि खूप मोठी ही निवडणूक होती आणि खूप मोठं आपल्याला पद मिळालेलं आहे। त्यामुळे आपण 100% सगळ्या गोष्टीवर आपण काम करून त्या ठिकाणी पूर्ण वेळ 5 वर्ष पूर्ण वेळ आपण काम करणार। सर, काही दिवस अगोदर ग्रामपंचायतची पण निवडणूक येणार आहे आणि तुमच्या गावात चर्चा चालू आहे की तुम्हाला सरपंचची पदवी मिळावी म्हणून, त्याच्या संदर्भात काय म्हणणार? नाही, मला तर असं काही माहित नाही चर्चा चालू वगैरे, पण आता गाव असेल किंवा पंचक्रोशीतील सर्व 27 गाव असेल
यांनी आता खूप मोठं पद दिलेलं आहे. आता मला वाटतं आपण त्याच पदावर फोकस करून आणि त्याच कामावर फोकस करून आपण सर्व जनतेला न्याय दिला पाहिजे. मला असं वाटतं आता आणखी आपल्याला सरपंच पद किंवा दुसरं हे घेण्यापेक्षा मला वाटतं आता आपण आहे त्या पदावर आपण चांगलं काम केलं पाहिजे. सर आपले उमेदवार किती निवडून आले भारतीय जनता पार्टीकडून जिल्ह्यामध्ये का? जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आपले 23-24 आपले त्या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य निवडून आलेले आणि महायुतीचा पण एक चांगला आकडा आहे. नाही आपले गटातून किती आले पंचायत समिती आणि जिल्हा परिषद तुमचे उमेदवार? आमच्या खुलताबाद तालुक्यामध्ये 3 पैकी 3 जिल्हा परिषद सदस्य भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले, पंचायत समितीचे 6 पैकी 3 निवडून आलेले आणि माझ्या गटामध्ये आमच्या बाजार सांगवी जिल्हा परिषद गटामध्ये 2 पंचायत समितीचे आपले उमेदवार होते. एक आपले टाकळी गणाचे देवीदास भाऊ भागडे होते आणि एक बाजार सांगवी गणाचे उषाताई काटकर होत्या. या दोनही एकदम कमी फरकाने त्या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे. ते दोन्ही पण पराभूत झाले. सर मॅम एक महिला आहे आणि महिलाचा या विजय झालेला आहे. तो महिलाची बी लई मोठी समस्या होते. ते अगोदर तुम्हाला मी विचारलं होतं प्रश्न, महिलाचा समाज आणि साठी तुम्ही कसं निवारण करण्यात? तुम्ही त्यावेळेस मला विचारलं होतं. महिलांसाठी खरोखर सांगतो, महिलांसाठी आपल्याला भरपूर कामं करायचे. मग त्यामध्ये आरोग्याच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, सामाजिकच्या बाबतीत असेल. मी तुम्हाला मागच्या वेळेस बोललो होतो की एका ग्रामपंचायतमध्ये किमान बहुमत जरी आपण म्हणलं 9ची बॉडी जरी असली तरी 5 त्या ठिकाणी महिला असतात. मग सर्वसाधारण 1-2 महिला असतात, SC असतात, ST समाजाच्या असतात, OBC असतात. या सर्व महिला काही ग्रामपंचायतच्या 1-2 वर्ष त्या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये येत नाही. तर आपल्याला सगळ्यात पहिले माझी पत्नी प्रतीक्षा कापसे आता जिल्हा परिषद सदस्य झालेली, तिच्या माध्यमातून त्या महिलांच्या मीटिंग घेऊन त्यांना आपल्याला सगळ्यात पहिले प्रोत्साहित करायचे. कारण की एक प्रतीक्षा कापसे सगळ्या महिलांवर काम नाही करू शकत, पण प्रत्येक गावातील या 5-5 महिला त्यांच्या मिटिंगा घेऊन आणि त्यांना सर्वांना हेच सांगायचं आहे आपल्याला की तुम्ही प्रत्येक गावातील महिलांच्या अडीअडचणीवर तुम्ही लक्ष द्या. त्यांच्या अडीअडचणी आपल्याला जास्तीत जास्त कशा सोडवता येईल. महिलांच्या अडीअडचणी कोणत्या असतात, आता वैयक्तिक त्यांच्या ज्या असतात त्या आता असतात, पण गावाच्या बाबतीत जर महिलांची अडचण म्हणली सगळ्यात पहिले पाणी. त्यामुळे प्रत्येक गावात आता जलजीवन मिशनची मोठ्या प्रमाणात कामं चालू आहे. आदरणीय आमदार प्रशांतजी बंब साहेब त्या कामावर लक्ष ठेवून आहेत. सगळे कामं लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजे हा त्यांचा मानस आहे. प्रत्येक हर घर नल से जल ही जी मोदीजींची संकल्पना आहे ही पूर्णपणे अंमलात आणण्यासाठी आमदार साहेब, आदरणीय आमदार साहेब प्रशांतजी बंब साहेब हे त्यांच्या माध्यमातून पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम करू लागले. तर आता तो विषय जिल्हा परिषदचा असल्यामुळं साहेबांच्या मार्गदर्शनाखाली माध्यमातून आम्ही त्या महिलांना प्रत्येक हर घर नल से जल पाणी कसं मिळेल यासाठी आपण पूर्ण वेळ काम करतो. सर युवकांसाठी काय करणार आहे आणि तुमच्या गटाची जनताला तुम्ही आभार कसं प्रकट करणार आणि तुमचं नाव सांगा? माझं नाव विकास गंभीरराव कापसे आहे. मी युवकांसाठी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त आमदार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये आपल्याला व्यायामशाळेचं काम भरपूर चालू आहे. काही राहिले असतील ते आपल्याला पूर्ण करायचे. क्रीडा विभागातून सगळ्या व्यायामशाळेला साहित्य देणं असेल, 10वी पर्यंतचं चांगलं प्राथमिक शिक्षण मुलांना भेटण्यासाठी त्यावर चांगलं लक्ष द्यायचं आहे. 10वी झाल्यानंतर मुलं 11वी 12वीला पुन्हा त्यांना चांगल्या कॉलेजला ऍडमिशन घेऊन त्यांना वेगवेगळे व्याख्यानाचे कार्यक्रम ठेवून कसे मुलं पुढे घडले, कसं त्यांच्या जीवनामध्ये चांगले अनुभव आले ते त्या ठिकाणी त्या मुलांचे मोठमोठे कॅम्प घ्यायचे. काही गोष्टीच्या अडीअडचणी असतात मुलांच्या त्या पूर्ण दूर करायच्या. या बाबतीत आपण नवयुवकांसाठी संपूर्ण हे करणार. त्यानंतर जे युवक समजा आता सगळेच नोकरीला नाही लागणार, मग काही व्यावसायिक असतात, चांगली शेती करू इच्छिता, दूध व्यवसाय करू इच्छिता, कोणी शॉप टाकू इच्छिता, त्यांना पण कसं आपल्याला केंद्राच्या राज्याच्या माध्यमातून आमदार साहेबांच्या माध्यमातून आपल्याला काही बँकेच्या माध्यमातून आपल्याला काही त्यांना मदत करता येईल का त्यावर पण आपल्याला लक्ष द्यायचं. आणि मी जनतेला एकच आवाहन करू इच्छितो की आता तुम्ही सर्वांनी या ठिकाणी माझ्यासारख्या एक नवतरुण सर्वसामान्य कुटुंबातील मुलाला म्हणजे माझ्या पत्नीला तुम्ही चांगल्या पद्धतीने आशीर्वाद दिलेला आहे. हे माझ्यावर जन्मोजन्मीचे तुमचे उपकार झालेले आहे, खरंच सांगतो. कारण की हा खूप मोठा विषय होता आणि तुम्ही तो मार्गी लावलेला आहे. आदरणीय आमदार प्रशांतजी बंब साहेबांच्या विकास कामावर तुम्ही विश्वास ठेवून या ठिकाणी माझ्या पत्नीच्या नावासमोरील कमळाचं बटन दाबून तुम्ही प्रचंड माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे. त्यामुळे मी दिवस रात्र कधी पण तुमच्यासाठी उपलब्ध असेल. मला कुठल्याही प्रकारचं कोणतंही काम असेल तर तुम्ही कधीच असं म्हणू नका आपण इतक्या वाजता फोन करू का नको करू, आत्ताच केला पुन्हा करू का नको, अजिबात नाही.
तुमचा घरातला मुलगा आहे असं समजून तुम्ही मला कधी केव्हाही कोणत्याही बाबतीत मला सांगा. मी त्या ठिकाणी उपलब्ध असेल, ते काम करण्यासाठी मी बांधील असेल. मी पूर्ण वेळ त्या ठिकाणी तुमच्या सर्वांसाठी आता देणार आहे, मागेही देत होतो. त्यामुळे मी प्रत्येक गावोगावी तर मी येणारच आहे, फोनवरच नाही तर प्रत्येक गावोगावी मी असणारच आहे, येणारच आहे. कोणत्याही पद्धतीचं तुमचं काम असू द्या, MSCB असू द्या, शिक्षण असू द्या, तुमचं आरोग्याच्या बाबतीत असू द्या, तुमचं बांधकाम विभागाच्या बाबतीत असू द्या, जिल्हा परिषदेच्या बाबतीत कोणतंही काम असू द्या, तुम्ही केव्हाही मला त्या कामांच्या बाबतीत कधीही फोन करा. मी कधी उपलब्ध असेल. आपल्याला चांगले कामं करायचे, एवढंच या प्रसंगी मी बोलतो आणि थांबतो. सर, महिलांचे जे तुमचे उमेदवार निवडून आले त्यांचं नाव सांगा. प्रतीक्षा विकास कापसे असं आपल्या जिल्हा परिषद गटाच्या नवनिर्वाचित सदस्यांचं नाव आहे. धन्यवाद.